पाऊस. हा बघा पाऊस बघा किती जोरदार चालू झालाय. धबधबे बघा धबधबे. खाली गेलेला आता उठलोय मी. हा बघा अंधार पूर्ण. आज सकाळपासून आहे असा पाऊस एकदम मस्त छान पाऊस पडतो एकदम. बघा आमच्याकडे आपण वरतून पण पाऊस बघा. पूर्ण अंधार झालाय. काय हो कुठला भारी पाऊस पडतो. आज नशीब शाळानं सुट्ट्या दिल्यात. सकाळची काय मुलं गेली असली तर, पण आता तर सुट्ट्या दिल्यात. असं पाऊस बॅकलॉग भरून काढतोय बाबा. 1 महिना उशिरा आला पाऊस. काय असं मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि छान दक्षिणे बत्ती पण करतोय आणि लोक नाश्ता करायला पण बसलो. काय बोलणार त्याला. लक्ष आत्ताच उठलाय 12 वाजता. काल आपला एप्सॉन प्रिंटर आहे ना तो रिपेअर होऊन आला, पण आता त्याच्यामध्ये बघा ब्लॅक शाई आहे ना ती संपत आलेली आहे. बाकी सगळे शाई तर आपण टाकलेले आहेत. ती ब्लॅक शाई आता आपल्याला आणायला द्यायला पाहिजे. कारण तो बोलला काय माहिती काय, रिकामा होऊ देऊ नका, भरलेली ठेवायचं नाही मी. तर ते आता आणायला जातो आहे मी. पाऊस पण भरपूर बाहेर आहे. तर समीक्षा बोलली ती रिक्षा साकीनाकाला म्हणते पाणी तुंबलं आहे, त्यामुळे ती बोलली मी काय जाणार नाही तिकडे. बघू मीच घेऊन येतो आज, काय मला टाईम आहे तर मी घेऊन येतो. पाऊस चालू आहे आणि चाललं आता खाली साकीनाकाला. चालतच जावं लागणार आहे आपल्याला. समोरचं काही दिसत नाही आहे. पायऱ्यांना पण आपलं पाणी आहे. सकाळी इथं या जागेवर लय मोठा धबधबा असतो, कारण एकदम आवळ बाग आहे ना. चला आता जाऊया. तेवढीच पावसात मजा पण आहे, भिजायची पण मजा आहे, म्हणजे रस्त्याने चालायची. कुठे कुठे पाणी साचले ते पण बघून येऊया. तर शुभ संध्याकाळ मंडळी. शुभ संध्याकाळ यासाठी कारण आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजून गेलेत. आणि मी सकाळी तुम्ही पाऊस बघितला. सकाळी पावसात तर काय आम्ही आज उशिरा उठलो, कारण दुधाचं काय नव्हतंच चालू. तर उशिरा उठलो आणि मग समीक्षा पण दुपारीच गेली आता रिक्षावर. पाऊस सकाळी जास्त असल्यामुळे ती काही गेली नाही, पण दुपारी बोलली थोडा कमी झाला, पण आता परत वाढला पाऊस. आता सगळं चाललं आहे. तुम्हाला बोललो ना मग अशी दाखवलं जसं इंक कमी आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर ते इंक आणण्यासाठी चाललं आहे. चला जाऊया आता साकीनाकाला कुठपर्यंत पाणी तुंबलं आहे. नसेल तुंबलं तर चांगलंच आहे. जर तुंबलं असेल तर काय आपल्याला वाट काढत जाणं गरजेचंच आहे. पण गरजेचंच आहे, ते काम पण महत्त्वाचंच आहे. तर चला जाऊया. आज शनिवार असल्यामुळे आणि दुपारच्या शाळांना बहुतेक सुट्टी दिल्यामुळे आणि इकडे काय गणपतीची तयारी वाटते. दशक महोत्सव पर्यावरण पूरक गणेशोत्सव, पाठपूजन वगैरे असं काहीतरी असेल असं मला वाटतं. वर्ष 34. तर चला आता आपण असं काय बघितलं ना की आपल्याला बरं वाटतं. गणपतीच्या आगमनाची आतुरता. गणपती म्हणजे सगळ्यांचाच आपल्या आवडता सण. तर चाललं आता पावसातनं साकीनाकाला. मला तर बरं वाटतं फिरायला. अर्थात जर दूध चालू असं दुधाचं काम करून जर आता फिरायचं असं ना तर कंटाळा आला असं. आता आलं खूप 2 महिन्यांनी जवळजवळ मी साकीनाकाला आलो आहे. गावी होतो ना. चला इथे जास्त काही कचरा साचलेला नाही. पाऊस आहे. छान पडतोय पाऊस.
इथे तर काही पाणी तुंबलेलं नाही आहे, चांगलं आहे. चला वरती पक्षी बघा तारांवर कसे बसलेले आहेत. तुम्हाला दिसणार नाहीत कारण आपल्या मोबाईलचा काही कॅमेरा एवढा चांगला नाही. छान आपले पावसातनं बसलेत भिजून मस्तपैकी. बघा आपण निर्माण केलेल्या तारा, आपण त्यांना हात लावू शकतो का? पण पक्षी बसतात. काय करणार बिचारे. आलोय साकिना गावापर्यंत आलोय. मंडळी व्हिडिओ शूट करण्याच्या नादात थोडासा मोबाईल पडला माझ्याकडनं. काय माहिती काय लागले की नाही, डॅमेज झालं. एक तर हा मोबाईल एक तर आपल्याला सहसा भेटत नाही, आपण घेत नाही. आणि आलो इकडे पावसात. म्हणतात ना लोक आपल्याच नादापायी मोबाईल पडला. ठीक आहे असू दे, काय हरकत नाही. आलो आहे तर साकीनाका पोलीस स्टेशनच्या इथे आलो आहे. चला इथे तरी पाणी नाही तुंबलं आहे, पुढे बघूया. म्हणजे आपल्याला पाणी तुंबलेलं नाही बघायचं आहे. तुंबला असेल तर ते बघायला भेटलं त्यांनी काय मज्जा वाटणार नाही आपल्याला. जस्ट बघायचं आहे आपल्याला व कुठे कुठे पाणी तुंबलं आहे. साकीनाका मेट्रो स्टेशन आहे ना, त्याच्या ह्या साईडलाच एक 90 फीटला रोड होतो, जंक्शनलाच आहे दुकान इकडे. तर तिथे झेरॉक्स वगैरेचं मोठं दुकान आहे, म्हणजे मोठं स्टेशनरीचं दुकान आहे. तिथे आपल्याला घ्यायचं आहे. तिथे जाऊया आपण. चला बघा आता प्रिंट घेतलेली आहे, इंक घेतलेली आहे. इथंच कॅनन साकीना ह्याच्या समोरच आहे बघा. मेट्रो स्टेशन आहे, तो कुर्ल्याला गेला रोड. हे बघा वरतून मेट्रो जाते. इथे सगळं प्रिंटिंगचं सामान भेटतं. बाजी पासलकर मार्ग, वीर बाजी पासलकर मार्ग. काळोख आहे ना. पाऊस पडतोय आता, पाणी नाही तुंबलेलं. नशीब चांगलं आहे. चला आता आपल्याला जायचं आहे. आपण आलो होतो ह्या मार्गाने इकडच्या, आणि आता जायचं आहे आपल्याला समोर साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खालतून. जाऊया म्हणजे असं काय नाही, ह्या रोडने सुद्धा गेलं तर जाऊ शकतो. जाऊया चला. इकडे हा रस्ता जरा बघूया ना. ह्या रस्त्याने पण गेलो नाही आपण. पावसातनं कसं आहे, अर्थात पावसात सुरक्षित राहून जा. मॅनहोल वगैरे सगळं बघून चला बाबा. हे असे नशीब इथे लावले आहेत जाळ्या. मी आता तेच बघत आलो सगळीकडे, पण लावलेल्या आहेत या रोडला. आता तरी लावलेल्या आहेत जाळ्या सगळीकडे. चला जाऊया आता. हे बघा हे साकीनाक्याचं, साकीनाक्यावरनं आमच्या पाठीमागचा डोंगर दिसतोय. इकडून आमचा डोंगर दिसेल कदाचित. हां इकडून पूर्ण नाही दिसणार. मी तिकडे सिद्धिविनायकला दूध वाटतो ना, ते दिसतंय तिकडे त्यांना. म्हणजे आमच्या डोंगरात हे स्टेशन दिसतं, पण आता इथनं आम्ही नाही दिसणार. खाली बघा आता ही लेन जाते तिकडे घाटकोपरला. अशी इकडे पाणी नाही तुंबलं. इकडं काम इथले मागचे इथलेले व्हिडिओ आले होते. आता इथे काम चालू आहे जोरदार युद्ध पातळीवर. आणि हे इकडे म्हाडा आतमध्ये आपण जातो डीमार्टला वगैरे तिकडे. हा बघा हा जो पोल आहे ना तो दिसतो आमच्या इथनं. हे लाईटीचं जे दिसतंय ना ते दिसतं आमच्या इथनं. पाठीमागे बघा डोंगराला धुकं लागलं एकदम. हे आमच्या डोंगराच्या पाठीमागची साईड. आम्ही जिथे राहतो त्या डोंगरावर त्याच्या पाठीमागचा डोंगर आहे तिकडे पलीकडे धुकं लागलेला. साकीनाका मेट्रो स्टेशन आहे आणि त्या बघा त्या बाजूला बघा हे बघा मंडळी कुठली नदी नाही आणि नाला आहे मुंबईचं. पाणी बघा त्याला किती आहे. बिचारे आमचे कर्मचारी काम करतात, पण त्यांच्यावरती जे प्रशासन असतं त्यांनी वेळच्या वेळी कामं त्यांना आदेश दिले पाहिजेत, नाही तर ते बिचारे काम करतच असतात. बघा केवढं मागे इथे भरपूर आंदोलन वगैरे झाले, त्याच्यामुळे थोडंसं हे पंपिंग मशीन्स वगैरे पण बसवलेले आहेत त्याच्यावर. म्हणजे ही जाळी
जेणेकरून कचरा इथल्या इथे जाऊ नये आणि कचरा आपल्याला काढता यावा, लिफ्ट करता यावा, त्यासाठी या जाळ्या बसवल्या आहेत बघा. ही समोरची जाळी आहे, गटाराला जाळी बसवली आहे जेणेकरून जो फ्लोटिंग कचरा आहे ना, आता बघा तिथे बॅग बघा कशी लटकली आहे बघा. असा जो कचरा आहे ना तो बघा थर्माकॉल वगैरे तरंगते आहेत, ते जेणेकरून पुढे जाऊ नये ते अपलिफ्ट करता येतील यासाठी त्या जाळ्या बसवलेल्या आहेत. मोठमोठे जनरेटर पण बसवले आहेत पंपिंग करण्यासाठी. ते बघा आतमध्ये मोठी पंपिंग मशीन पण आहे. असं सगळ्या उपाययोजना करतात, नाही असं नाही. पालिका आपल्या जो करातनं पैसा खर्च करते, फक्त तो वेळच्या वेळी आणि योग्य वेळी केला ना तर आमचे जीव पण सुरक्षित राहतील, तुम्हाला पण त्रास कमी होईल आणि आपलं जनजीवन पण विस्कळीत नाही होणार ना. हे बघा केवढा फ्लो येतोय बघा त्या गटाराचा, एवढं पाणी आहे बघा ते. पण आता क्लीन आहे, नाला क्लीन वाटतोय, सगळं गेलं असेल. आणि हीच ती जाळी मी ज्याच्याबद्दल बोलत होतो, जेणेकरून फ्लोटिंग कचरा पुढे जाणार नाही. मी त्या गटरापासून या गटरापर्यंत ना ही लोखंडी पाईपलाईन बघितली. कसली पाईपलाईन आहे सांगाल मित्रांनो? 2 पाईपलाईन जातात, ते त्या नाल्यापासून या नाल्यापर्यंत आलेले आहेत पुढे. कुणाला काय माहिती आहे का याच्याबद्दल सांगा कमेंट करून. नाही, आपण ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे ती माहिती आपण द्यायची नसते. बघा हे असे मॅनहोल्स. मंदिरात गेलेलं आठवते का म्हणजे? तो ब्लॉग बघितला का तुम्ही महाशिवरात्रीला? त्या साकिनाच्या स्टेशनपासून आलो. आता इथे हा पुढे सगळा असलपाला गेला रोड, असलपा घाटकोपर. मी आता इथं मधनंच जातो आहे, बर्नार मार्केट. इथनं जाऊया, तिथे संध्याकाळचं ट्रॅफिक असतं कारण मदीना लय अरुंद रस्ता आहे. चला जाऊया. सर्व अशीच लोखंडी जाळी असते ना मंडळी, तर त्या बिचाराचा जीव वाचला असता. काय माहिती या लोखंड्या जाळ्यांचा पैसा गेला कुठे? असायला पाहिजे होती. बिचाराच्या जीवनातनं एक जाळीमुळे त्याचं जीवन संपलं. दुर्दैवी मृत्यू आहे. इथे तरी आहेत लोखंडी जाळ्या. आज पण कोण मुलं नाहीत, पाऊस पडतोय ना त्यामुळे मैदानात जास्त कोण आता कोणच नाही. हा एकच जण आणि मी एक आहे. तो पण खेळायला वाटतं मित्र शोधतोय. बघा आमचा डोंगर किती छान दिसतोय ना वरती, मस्त. मी पण काय सध्या व्यायामाला येत नाही. पुन्हा जोरदार चालू झालाय, मस्त पाऊस चालू झालाय, धुवाधार. ही आमची पाण्याची टाकी इथनं आम्हाला पाणी सप्लाय होतं, तेच बघायला जरा गेलेलो आतमध्ये. 30 वर्ष अविरत सेवा करते ही टाकी आमची. आमच्या जुन्या लोकांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी हे सगळे मेहनत घेतली म्हणून आमच्या डोंगरावर पाणी गेलं आहे. नाही तर आमचे पाण्याचे खूप हाल होते. म्हणून जुन्या लोकांना कधी विसरायचं नाही मंडळी. आता पण कोण नाही, आता संध्याकाळ होत आली. आता तर कोण कामावर येणारी माणसं, जास्त फिरणार कोण आहेत माणसं. आज येतील कामावर ना बिचारी, ज्यांना रविवारची सुट्टी आहे ते आता गपचूप येऊन झोपून जातील, आराम करतील. चला आपल्याला पण दुकानात जरा गहू घ्यायचेत, दूध घ्यायचं आणि जायचं आहे आपल्याला आपल्या कामाला वरती, म्हणजे घरी. हे बघा मग अशी शाई आणली ना आपण, ती आता तनू गट्टू भरतोय आपला. हे बघा बॉक्स. हां ही बघा फील व्हायला सुरुवात झाली. ते आपोआप भरते पण आणि वाया पण नाही जात, ते आपोआप बंद पण होतं.
ब्लॅक शाई कसं असतं ईद पण ते काय 4 नको कलर्स बनवू दे. सगळ्या कलरचं कॉम्बिनेशन करतं. आता पण थांब थांब नको नको फुल होते ना ते फुल आले आपोआप बंद होतं ते. हो काय मला नाही माहिती. हां ना 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 हां काढ आता लाव. अर्धी बॉटल शाई फिल पण केली. थोडा वेळ थांबलेला पाऊस परत चालू झाला. पाऊस बघा कसा दिसतो लाईटवर. थंडी होती मला. हा हो मेट्रो बघा ना कशी दिसते. आणि मग धबधबे स्टार्ट होतील बघ. बाबा ते धबधबे येतील. तुम्ही व्हिडिओ शूट करा. थोडा थांबल. पाऊस संध्याकाळच्या वेळेला परत स्टार्ट झालाय. बघितलं दिवसभर पाऊस होता. आता पण थोडा रिमझिम असा येतोय जातोय. सरीवर आहे पाऊस पण दिवसभर मस्त पाऊस होता. तुम्ही मस्त व्हिडिओ बघितलेत की नाही. छान बाहेरचा कंटेंट बघितला ना. असं बाहेर जायला भेटलं की करतो असं शूट कधी मग कधी असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ शूट करायला पाहिजे. शॉर्ट्ससुद्धा जाऊन बघा तुम्ही. तर तुमचा तरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.